नमस्कार, न्यूज टॉप 9 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची आज आपण सुरुवात करणार आहोत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट अर्थातच ओमिक्रॉनच्या धोक्यासंदर्भातल्या बातम्यांनी। ओमिक्रॉन नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलाय। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने एक आदेश जारी करून ही घोषणा केली। महाराष्ट्र सरकारने आंतरराज्यीय विमान उड्डाणांविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आंतरराज्यीय विमान प्रवासासाठी 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे। राज्याच्या कोरोना नियमावली विरोधात केंद्राने राज्याला पत्र पाठवलं। सक्तीने आरटीपीसीआर टेस्ट आदेशाचा पुनर्विचार करावा आणि केंद्राची नियमावलीच लागू करावी अशा सूचना केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना दिल्या आहेत। दक्षिण आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोविड बाधित आढळले आहेत। कल्याण, डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर, मनपा आणि पुणे या भागामध्ये आलेल्या प्रत्येकी 1 प्रवासी हा कोविड बाधित आढळलाय। या प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रम निर्धारणासाठी म्हणून पाठवण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली। तसंच सध्या तरी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा विचार नसून नागरिकांनी कोरोना नियम पाळावे असं आवाहन टोपेंनी केलं। फॉरेनवर आलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्याच्यामध्ये अद्याप जिनोमिक सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट आलेला नसल्या कारणाने या क्षणाला कुठलाही ओमिक्रॉन आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आढळलेला नाही। ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता औरंगाबादेत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमासाठी नवी नियमावली जारी करण्यात आलेली आहे। बंदिस्त जागेतील कार्यक्रमांना 50% तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना 25% क्षमतेने परवानगी देण्यात आलेली आहे। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। लग्नासाठी 50% उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे। तसंच सरकारी आस्थापनांमध्ये 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असून मास्क म्हणून रुमालाचा वापर ग्राह्य धरला जाणार नाही। ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे नाशिकमधील बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। विना मास्क असलेल्या ग्राहकाला माल दिल्यास दुकानदाराला 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे, तर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास थेट दुकान देखील सील करण्यात येईल। 2 लस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याची परवानगी देण्यात आली। रिक्षा आणि टॅक्सी प्रवासासाठीही 2 डोसचा नियम लागू करण्यात आलाय। नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रवासी आणि चालकाला 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। आणि आता पाहूया आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या। ममता बॅनर्जींनी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली। 2024च्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि राष्ट्रीय पातळीवर सक्षम विरोधी पर्याय देण्यावर दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली। सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे। नेतृत्व कोण करेल हा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे असं पवार म्हणाले, तर काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देणार नाही असंही विधान शरद पवारांनी केलं। National level, like-minded forces has to come together. They have to set up a collective leadership platform, and we have to provide a strong alternative to leadership. देशात कट्टरतावादाचं वातावरण असून या कट्टरतावादाविरोधात एक मजबूत आघाडी बांधली पाहिजे। त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे। तुम्ही अर्धा वेळ परदेशात असाल तर राजकारण कसं करणार असा सवाल करत ममता बॅनर्जींनी राहुल गांधींवरही निशाणा साधला। आज जो परिस्थिति चल रहा है देश में, जैसा फैसिज्म चल रहा है, इसको खिलाफ में एक स्ट्रॉन्ग ऑल्टरनेटिव फोर्स बनाना चाहिए। अकेला कोई नहीं कर सकता है। जो स्ट्रॉन्ग जिधर में है उसको लेके करना पड़ेगा। अरे क्या यूपीए, अभी यूपीए नहीं है। यूपीए क्या है, क्या करेगा बैठ के। वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा देश महत्वाचा असून भाजप विरोधातील लढाई अहंकारानं नाही तर एकजुटीनं लढली पाहिजे। काँग्रेस आज भाजपला सक्षम पर्याय असल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केलं आहे। देशाशी धोकाधडी करणारी भाजप जी आहे, या भाजपच्या विरोधात एकमेव पर्याय काँग्रेस आहे आणि गांधी परिवारावर आजही देशाच्या जनतेचा विश्वास आहे।
ममता बॅनर्जींनी मुंबईमधील आर्यन खान प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली। शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय। आज ममता बॅनर्जी शाहरुखची भेट घेणार आहेत। अखेर एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचा दर हा 3% केल्याचं परिपत्रक काढण्यात आलं। सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वेतन 10 डिसेंबरपर्यंत होणार असल्याचंही कळतंय। परिवहन मंत्री अनिल परब आणि मान्यताप्राप्त संघटनांची उद्या बैठक होणार आहे। वेतन निश्चितीमधील तफावती संदर्भात ही बैठक होणार आहे। वेतनवाढीच्या प्रस्तावावर तफावतीबद्दल मान्यताप्राप्त संघटनांनी आक्षेप घेतला आहे। पुढचे 24 तास राज्यात पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं दिला। धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघरला ऑरेंज अलर्ट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। गुजरातमधील उद्योग वाढवण्याच्या उद्दिष्टानं ते महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटी घेणार आहेत। आणि आता पाहूया राजकीय विश्वातल्या घडामोडी। महाराष्ट्रात भाजपच्या सरकारी दहशतवाद्यांनी दहशत माजवलेली आहे याबाबत आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। दरम्यान भाजपच्या सरकारी दहशतवाद्यांशी आम्ही पूर्ण उरलो असंही ममता दिदी म्हणाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी इथे दहशतवाद निर्माण करत आहे। सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे। अशाच प्रकारचं महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करतायत हे दीदीने सांगितलं। ममता बॅनर्जींसोबतच्या बैठकीत बंद दाराआड काय चर्चा झाली हे समोर येणार का? बैठकीची गुप्तता का पाळली जाते असा सवाल भाजप आमदार आशिष शेलारांनी विचारला। तसंच बंगालप्रमाणेच महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना? बांगलादेशी लोकांशी तुमचं नातं काय आहे असा सवालही त्यांनी यावेळेस संजय राऊत यांना विचारला। काल महाराष्ट्राचे राज्य शिष्टाचार मंत्री आणि बंगालच्या मुख्यमंत्री यांची बैठक गुप्त का ठेवण्यात आली आमचा पहिला प्रश्न आहे। या गुप्त बैठकीच्या मागे कटकारस्थान आहे आमची शंका आहे। आतापर्यंत गुजरातमध्ये पळवलेल्या उद्योगांचं काय असा सवाल करत मंत्री छगन भुजबळ यांनी आशिष शेलारांवर पलटवार केला। तसंच महाराष्ट्रातील उद्योग कुठेही जाणार नाहीत असंही यावेळेस भुजबळांनी म्हटलंय। आमचे गुजराती बांधव यांचं मुंबई महाराष्ट्रावर प्रेम आहे किंवा इतर भाषिक जे आमचे उद्योगपती आहेत कोणी त्याला दाद दिली नाही। कोणी इकडचं ठेवून तिकडे थोडंफार करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु मुंबई महाराष्ट्राचं कुठेही महत्त्व उद्योगधंद्याच्या बाबतीत कमी झालेलं नाही। खोतकरांनी अनेक बेनामी व्यवहार केलेले आहेत, त्यासंबंधी अनेक कागदपत्र माझ्या हाती लागल्याचं सोमय्या यांनी म्हटलं। दरम्यान खोतकरांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील आपण सोडणार नाही असंही सोमय्या यांनी म्हटलंय। 12.5 कोटी जनतेचे तुम्ही अधिकारी आहात, हे काय माफियांचं सरकार म्हणून अडचणीत ते पोलीस अधिकारी पण येणार आणि खोतकरनी तर लूट माजवली आहे, लूट का हिसाब देना पडेल। नाहक बदनामी करण्यासाठी किरीट सोमय्या यांचा दौरा सुरू असल्याचा आरोप अर्जुन खोतकरांनी केला। लोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे असाही आरोप यावेळेस खोतकर यांनी केला। लोकसभेच्या निवडणुका आता टप्प्यात येणार आहेत। भारतीय जनता पक्षाने पूर्ण तयारी केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकसभेला निवडून येणारे उमेदवार इतर पक्षाचे असतील अशा सर्व लोकांना टार्गेट करायचं। वीज फुकटात तयार होत नाही, त्यासाठी कर्ज काढावं लागतं, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला। वीज बिल माफ करू शकत नाही, मात्र बिल भरायला सवलत देऊ शकतो असंही यावेळेस राऊत म्हणाले। वीज बिल जे आहे ते भरावंच लागणाऱ्या लोकांना फक्त मी एवढंच मदत करू शकतो की त्यांना सवलतीच्या पद्धतीनं हप्तेवार पद्धतीनं त्यांना वीज बिल भरायची सोय करून देऊ शकतो, ती मी केलेली आहे। सरसकट शेतावरील वीज कनेक्शन तोडण्यावरून स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले। महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा शेट्टींनी कोल्हापुरात दिला। खरं तर शेतकऱ्यांना मिळालेली जी वीज बिल आहेत ती सदोष आहेत। अनेक ठिकाणी मीटर बंद आहेत,
मीटर दुरुस्त केलेले नाहीत, वारंवार कळवून सुद्धा मीटर दुरुस्त होत नाही, शेतकऱ्यांच्यावर वीज ती टाकलेली आहे. बिलं दुरुस्त करून द्या, त्याच्यावरचं व्याज दंडव्याज माफ करा, जे काय असेल ते तुमच्या योजनेप्रमाणे 31 मार्चच्या आत सगळे पैसे भरायला तयार आहेत. शेतकरी काय फुकटा नाही. एमपीएससी आणि आरोग्य भरती परीक्षांमधील गोंधळावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी टीकास्त्र डागलाय. सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रती नियत साफ नाही, फक्त आश्वासनं देऊन तोंडाची वाफ दबडल्याचा घणाघात पडळकरांनी केला. प्रियंका चतुर्वेदींच्या सावरकरांवरील वक्तव्यावर विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली. प्रियंका चतुर्वेदी काय बोलल्या आहेत ते माहीत नाही, पण सावरकरांचा उल्लेख केला असेल तर ते चुकीचं आहे. चतुर्वेदींना योग्य समज दिली जाईल असंही विनायक राऊत म्हणाले. आणि आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या बातम्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच बेस्ट प्रवाशांसाठीही लसीकरणाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. 2 लस घेणाऱ्यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. कल्याण डोंबिवलीचे शिक्षण विभागाचे उपायुक्त अनंत कदम यांनी या संदर्भातली माहिती दिली. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी पनवेल गोरेगाव लोकल रेल्वे आजपासून सुरू झालेली आहे. या रेल्वे सेवेचा शुभारंभ भारतीय रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील, डॉक्टर भक्तिकुमार दवे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. मुंबईत लहान बाळ चोरणारी महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. मुंबईच्या काळा चौकी परिसरातून दिवसाढवळ्या 3.25 महिन्यांच्या बाळाची चोरी करण्यात आली होती. दरम्यान महिलांची ही टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुंबईतील काळा चौकी येथील बाळाच्या चोरीच्या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकरांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. पोलीस तपास करत असून लवकरच बाळाचा शोध घेऊन आरोपींना पकडण्यात येईल असंही यावेळेस महापौरांनी म्हटलंय. ठाण्याच्या माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सारेगमप मधील लिटिल चॅम्प्सच्या स्पर्धकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हिरकणी प्रतिष्ठानच्या वतीनं डोंबिवलीत सायकल रॅली काढण्यात आली. पावसामध्ये देखील या सायकल रॅलीला महिला तसंच लहान मुलांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. आणि आता पाहूया पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. देवेंद्र फडणवीस 3 डिसेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातो. यावेळी भाजपच्या शहर कार्यालयाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पार पडणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुलगी नीता पटोले हिचा पुण्यामध्ये विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नवाब मलिक यांनी उपस्थिती लावली. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पुण्यातील जिल्हा परिषद सदस्यांची सध्या संख्या ही 75 इतकी आहे. मात्र आता 7 ही संख्या वाढून ती एकूण 82 इतकी होणार आहे. तर पंचायत समिती सदस्यांची संख्या ही 164 इतकी होणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलंय. त्यासाठी आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 2 जानेवारी 2022 रोजी संचालक पदासाठी मतदान होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे माजी महापौर डब्बू आसवाणी यांचं नाव मतदार यादीतून वगळल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आसवानी यांनी केली आहे. पुण्यातील प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसेनं दणका दिलेला आहे. कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या या मॅनेजरला मनसे माथाडी कामगारांनी जाब विचारला असता त्यानं कबुली दिलेली आहे. दरम्यान कंपनी विरोधात महिला कर्मचारी आता पोलिसात तक्रारही दाखल करणार आहे.